हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. संध्या वैभव चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर इथं कढईमध्ये तूप टाकलेले मी. तुपामध्ये आता शेवया टाकून घेते. शेवया तुपात छान भाजल्या का चवीलाही छान लागतात. तर शेवया माझ्या इथं भाजायला चालू केलेले आहेत मी. तर छान असं मध्यम आचेवर भाजून घ्यायचे, जेणेकरून मग टेस्ट वाईज छान होते. 2 ते 3 मिनिट परतून झाल्याच्या नंतर आपल्या इथं शेवया छान अशा भाजून झालेल्या आहेत. याच्यामध्ये पाणी किंवा दूध दोन्हीपैकी तुम्ही काही ॲड करू शकता. मी पाणी टाकलेले आहे आणि मला म्हणजे शेवया शिजून झाल्याच्या नंतर दूध त्याच्यावरती घ्यायला आवडतं, त्यामुळे मग मी पाण्यामध्ये शिजवून घेते. चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि जर तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये वेलची पूडही टाकू शकता. छान होते त्याची ही टेस्ट. तर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं बऱ्यापैकी. 3 ते 4 मिनटामध्ये शेवया छान अशा शिजून होतात. शेवया शिजतात तोपर्यंत देवपूजा करून घेते. देवासाठी मी सकाळी मॉर्निंग वॉकला गेले का फुलं आणत असते ताजी अशी. त्यानंतर देवपूजा वगैरे तयार. तर पूजा होईपर्यंत आपलं शेवया पण शिजून झालेले आहेत. तर बघा छान असे सगळीकडे फुलं वगैरे ठेवून घेतलेली आहेत मी पूजेला. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं बऱ्यापैकी देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर. तर इकडे आपले शेवयाही तयार आहेत. शेवया मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये दूध आणि आपलं घरचं जे गाईचं तूप आहे घरी बनवलेलं, तर तुपाची धार असं हे कोणाकोणाला खायला आवडतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया.